आपल्यावर जळणाऱ्या लोकांना न भांडता धडा शिकवायचा असेल तर या 6 गोष्टी लक्षात ठेवा. जे लोक तुमच्यावर जळतात किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात त्यांना सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो माहीत आहे का? तुमची शांतता. होय, जेव्हा तुम्ही त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे, टोमण्यांकडे किंवा खोट्या अफवांकडे दुर्लक्ष करता आणि शांत राहता तेव्हा त्यांची चिडचिड अजून वाढते. ते तुमच्याकडून राग, निराशा किंवा कमकुवतपणा शोधण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही जर हसत, आनंदात आणि आत्मविश्वासाने पुढे जात असाल तर त्यांचे प्रयत्न अपयशी ठरतात. तुमच्या शांत स्वभावामुळे ते अस्वस्थ होतील, कारण त्यांना वाटेल की त्यांचा प्रयत्न वाया जात आहे. म्हणून भांडण न करता, प्रत्युत्तर न देता, फक्त शांत राहून आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून त्यांना हरवा. त्यांना नेस्तनाबूत करू शकता. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, हे कलियुग आहे आणि इथं आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतात. आणि या ईर्ष्या करण्याने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला खाली खेचायला बघत असतो. आणि कारण नसताना ईर्ष्या करणाऱ्या लोकांपासून कसं दूर राहायचं, त्यांना कसं टाळायचं, हा आपला सततचा प्रश्न असतो. अशा लोकांना अद्दल घडवायची असेल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. 1. प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीतील दोष पाहण्याची सवय असते. तो स्वतःमध्ये काय कमी आहे, कोणत्या चुका होत आहेत याकडे क्वचितच लक्ष देतो. त्याऐवजी समोरच्याने किती मोठा अपराध केला आहे, त्याने कोणती चूक केली आहे हे शोधण्यात तो वेळ घालवत असतो. अनेक लोकांना दुसऱ्यांमधील चुका, कमतरता दाखवण्याची इतकी सवय झालेली असते की समोरच्या व्यक्तीने कितीही चांगले काम केले, कितीही प्रामाणिकपणे वागले तरी त्यांच्या कामाला नाव ठेवण्याचा, त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो. अशा दोष काढणाऱ्या लोकांवर आपण लक्ष केंद्रित करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्यावरच लक्ष केंद्रित करणे कधीही अधिक चांगले. कारण या लोकांचे कामच इतरांना हिणवणे, त्यांच्यातली त्रुटी शोधणे आणि त्या मोठ्या करून दाखवणे असते. अशा लोकांना प्रत्युत्तर देण्यात, त्यांच्याशी वाद घालण्यात आपली ऊर्जा आणि शांतता वाया जाते. त्यामुळे अशा नकारात्मक लोकांच्या नादी न लागता आपल्या ध्येयावर आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे ठरते. जगात प्रत्येक व्यक्तीला खुश करणे शक्य नसते. त्यामुळे नकारात्मक टीकेकडे दुर्लक्ष करणे आणि आत्मपरीक्षण करून स्वतःला सुधारत राहणे हेच खरे शहाणपण आहे. 2. जर आपली बाजू खरी असेल, योग्य असेल तर कोणत्याही परिस्थितीत ती सोडायची नाही. कितीही अडथळे आले, कितीही विरोध झाला तरी आपल्याला आपल्या मार्गावर ठाम राहायचे. अनेकदा काही लोक आपल्याला खाली खेचण्यासाठी, आपली प्रगती थांबवण्यासाठी विविध युक्त्या करतात, कट कारस्थान रचतात आणि अगदी खालच्या पातळीवर जाऊन वागतात. पण आपण त्यांच्यासारखं वागायचं नाही. चुकीच्या मार्गाने, फसवणुकीच्या मार्गाने मिळवलेले यश हे तात्पुरते असते. मात्र सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालत राहिल्यास शेवटी विजय आपलाच होतो. भगवद्गीतेतील शिकवण ही नेहमी लक्षात ठेवावी. सत्य आणि धर्माचा शेवटी विजय होतो, तर अधर्म आणि असत्याचा नाश होतो. पांडव अल्पसंख्य होते, त्यांच्यासमोर 100 कौरव होते. सत्ता होती, सैन्य होते, तरीही शेवटी सत्याच्या बाजूने असलेल्या पांडवांचाच विजय झाला. अगदी तसेच आपल्याला कोणावरही कटकारस्थान करण्याची गरज नाही, कारण आपले यश समोरच्याला उत्तर देण्यासाठी पुरेसे असते. सत्याचा मार्ग नेहमी कठीण असतो, पण तोच मार्ग शेवटी आपल्याला विजय मिळवून देतो. त्यामुळे संकटे आली, विरोध झाला तरी आपल्या मार्गावर ठाम राहा. यश आपल्याच बाजूने असेल. 3. आपल्या रागाला नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतःवर संयम ठेवा. माणूस रागाच्या भरात चुकीची पावले उचलतो, नको ते बोलतो किंवा करतो आणि नंतर त्याच्याच अडचणी वाढतात. राग हा क्षणिक असतो, पण त्याच्या प्रभावामुळे घेतलेले निर्णय कायमस्वरूपी नुकसान करू शकतात. समोरचा आपल्यावर जळतो आहे, चिडतो आहे किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून त्याच्याशी भांडायला जाऊ नका. अशा वेळी भांडण केल्यास आपलीच कमजोर बाजू समोर येते आणि त्याचा फटका आपल्यालाच बसतो. म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याने स्वतःच्या रागावर संयम ठेवला त्याने अर्धी लढाई जिंकली असे समजा. संयम आणि शांतीने घेतलेले निर्णय नेहमी फायदेशीर ठरतात, तर रागाच्या भरात घेतलेले निर्णय बहुतेक
वेळा नुकसानच करतात. म्हणूनच रागावर विजय मिळवा, म्हणजे जीवनात मोठे यश मिळवणे सोपे होईल. 4. शत्रूला कधीही कमी समजू नका. आपण यशस्वी झालो आहोत म्हणून आपल्या शर्यतीत कोणीच आपल्याला टक्कर देऊ शकत नाही असा भ्रम करून घेणे धोकादायक ठरू शकते. कधी कधी अनेक जण एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, अडथळे आणतील, पण अशा वेळी घाबरायचे नाही. स्वतःवर दृढ विश्वास ठेवा आणि परिस्थिती कितीही कठीण झाली तरी हार मानू नका. शत्रूची संपूर्ण माहिती असणे हेच यशस्वी लढाईचे प्रमुख अस्त्र आहे. आपण आपल्या प्रतिस्पर्धाच्या ताकदी, कमकुवत बाजू आणि रणनीती समजून घेतली तर 80% लढाई आधीच जिंकलेली असते. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःहून पहिला वार करायला कधीच जाऊ नका. योग्य वेळेची वाट पहा, संयम ठेवा आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्या, म्हणजे तुम्हाला कोणीही पराभूत करू शकणार नाही. 5. बुद्धिहीन आणि दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करा. अशा व्यक्ती त्या विषासारख्या असतात ज्या आपल्या आयुष्यात नकारात्मकता पसरवतात. बुद्धिमान माणूस अशा लोकांपासून स्वतःला सुरक्षित अंतरावर ठेवतो, कारण त्याला माहीत असते की हे लोक त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. दुष्ट आणि कपटी लोकांसोबत कधीच संगत ठेवू नये, कारण त्यांची नियत स्वच्छ नसते. अशा लोकांकडून धोका कधीही आणि कुठूनही येऊ शकतो, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहणे शहाणपणाचे असते. 6. काही वेळा सभ्यतेची भाषा समजत नाही अशा लोकांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे ठरते. समोरच्याने आपल्याला कमजोर समजू नये यासाठी आपल्यात आत्मविश्वास आणि कडकपणा असणे आवश्यक आहे. आपल्या वागण्यात आणि शब्दांमध्ये ठामपणा असावा, जेणेकरून कोणीही आपल्या विरोधात जाण्याची हिंमत करणार नाही. मात्र कठोरतेचा अर्थ चुकीच्या मार्गाने जाणे असा नसतो. सत्याचा मार्ग सोडून देऊ नका. कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतूनेच आणि योग्य कारणासाठीच असायला हवी. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.